एका पाण्याच्या टाकीत 4/7 भागात तेल मिश्रित पाणी आहे. त्यातील 1/8 भाग तेल होते. प्रश्न बरोबर ऐका, लक्ष द्या. आता ते संपूर्ण तेल काढून टाकले, म्हणजे हे ते संपूर्ण काढून टाकले. काय ते काढून टाकले तर तेल संपूर्ण काढून टाकलेले. कारण जर त्या टाकीची धारकता 140 लिटरची असेल तर ती टाकी पूर्ण भरण्यास आणखी किती लिटर पाणी लागेल? ते तेल, इथं असा शब्द प्रयोग पाहिजे, ते तेल संपूर्ण काढून टाकले. लक्ष द्या. प्रश्न सोडायचा कसा? एका पाण्याच्या टाकीत 4/7 भागात तेल मिश्रित पाणी आहे. त्यातील 1/8 भाग तेल होते. ते तेल संपूर्ण काढून टाकले. जर त्या टाकीची धारकता 140 लिटरची असेल तर ती टाकी पूर्ण भरण्यास आणखी किती लिटर पाणी लागेल? पाण्याच्या टाकीत 4/7 भागात, लेकरांनो, 4/7 भागात काय होतं? तेल मिश्रित पाणी होतं. काय होतं? तेल मिश्रित पाणी होतं. हे तेल मिश्रित पाणी होतं या 4/7 भागात. पैकी 1/8 भाग तेल होतं. म्हणजे किती तेल होतं हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे. त्यासाठी 4/7 भागाच्या 1/8 भाग तेल होतं. म्हणजे किती तेल होतं बाबा? 4/7 भागा आणि च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह, 1/8 भाग तेल होतं. हे अशा पद्धतीची प्रोसेस केली म्हणजे आम्हाला 4/7 या तेल मिश्रित भागामध्ये असलेले एकूण तेल किती याचा अंदाज घेता येईल. हे दोन अपूर्णांक बनले. अपूर्णांकाचा गुणाकार, लेकरांनो, अंशांशाचा छेदाछेदाचा, म्हणजे 4×1 4 आणि 8×7 56. हा तेलाचा भाग. हा काय? तेलाचा भाग. ओके. मग हा काढून घेतला. पुढं गणित काय म्हणते? ते तेल संपूर्ण काढून घेतलं. लक्षात घ्या, तेल संपूर्ण काढून घेतलं. तेल संपूर्ण काढल्यानंतर उरलेले पाणी, आता तेल संपूर्ण काढून घेतल्यानंतर उरणार काय? पाणी. 4/7 भाग हा तेल मिश्रित पाण्याचा आहे. जेवढं भाग पाणी आहे तेवढं जेवढं भाग तेल आहे तेवढा तेलाचा भाग काढल्यानंतर त्या मिश्रणात उरणार काय? तर पाणी. मग तेल संपूर्ण काढल्यानंतर उरलेलं पाणी किती? 4/7 तेल मिश्रित पाण्याचा भाग. याच्यामधून हा तेलाचा भाग 4/56. ही वजाबाकी जेव्हा आम्ही करू, 4/56 काय आहे? तर हा 1/8 भाग आहे. लक्ष द्या. तो कसा आला काय? एखाद्या वेळेस पुन्हा पहा. हा तेल मिश्रित पाण्यातील तेलाचा 1/8 भाग म्हणजे 4/56 भाग असलेलं त्या तेल मिश्रित पाण्यातील तेल. मग हे तेल संपूर्ण काढून टाकायचं. मग उरणार काय? हो, पाणी उरणार. मग काढून टाकायचं म्हणजे या दोन अपूर्णांकाची वजाबाकी करायची. अपूर्णांकाची वजाबाकी ही छेद समान करून केल्या जाते किंवा लसावी पद्धतीने. 7 सोबत 8 गुणीला घेतले म्हणजे इथं सुद्धा 56 छेद होतो. छेदाला ज्या संख्येनं गुणायचं त्या संख्येनं अंशालाही गुणा. गणितीय गुणधर्म म्हणून 7ला इथं जर 8 न गुणता तर 4ला सुद्धा 8 न गुणावं लागेल. म्हणजे 4×8 = 32, 7×8 = 56, वजा 4/56. आता छेद समान झाला. 32 वजा 4, 56 एकटेच का मांडायचे असे काही प्रश्न तुमच्या मनात पडले असतील. 56 आम्ही संयुक्तिक घेतले, कॉमन घेतले. याचा अर्थ असा, 32चा छेद 56 आणि या 4चा छेद 56, हे मधातलं वजा चिन्ह. आता 32 वजा 4, 28/56. याला जेव्हा तुम्ही संक्षिप्त करता तेव्हा 28×1 28, 28×2 56, हे एवढा भाग उरते पाण्याचा. हा काय आहे? तेल संपूर्ण काढल्यानंतर उरलेलं पाणी किंवा पाण्याचा भाग. पाण्याचा भाग. त्याचं उत्तर काय? तर हे 1/2 भाग. मग 1/2 भाग पाणी उरते बाबा. तेल संपूर्ण काढलं. गणित पुढं काय म्हणते? त्या टाकीची धारकता 140 लिटर असेल
तर ती टाकी पूर्ण भरण्यास आणखी किती लिटर पाणी लागेल. टाकीची धारकता सुद्धा दर्शवली 140, म्हणजे संपूर्ण टाकी मध्ये 140 लिटर पाणी मावते. किंबहुना संपूर्ण टाकी भरण्यासाठी 140 लिटर एवढं पाणी किंवा पाण्याची आवश्यकता आहे. इथं अर्धी टाकी ऑलरेडी पाणी आहे, हे उरलेलं पाणी आहे. तेल काढून घेतल्यानंतर उरलेला पाण्याचा भाग 1/2 म्हणजे अर्धा. गोष्टी लक्षात घ्या, अर्धा म्हणजे काय, 1/2. पाव म्हणजे काय हो सर, पाव म्हणजे 1/4. पाऊण म्हणजे काय हो सर, पाऊण म्हणजे 3/4. ह्या काही गोष्टी आम्ही प्राकर्षाला लक्षात ठेवल्या पाहिजे चालता बोलता. मग हा तेल काढून घेतल्यानंतरचा पाण्याचा उरलेला भाग 1/2 आहे. याचा अर्थ ही टाकी अर्धी भरलेली आहे, फक्त आता अर्धी भरायची. तर ती टाकी पूर्ण भरण्यास आणखी किती पाणी लागेल. अर्ध तर भरलेलंच आहे, 1/2 पाणी ऑलरेडी आहे तेल काढून घेतल्यानंतर. तेल मिश्रित या 4/7 भागातून तेल काढून घेतल्यानंतर आता पाण्याचा उरलेला भाग 1/2. याचा अर्थ टाकी अर्धी भरलेली आहे, फक्त अर्धी भरायची. एखाद्या वेळेस सूत्र समीकरणाचा अवलंब करा सर, इथं भाग लिहा आणि इथं लिहा लिटर. टाकी पूर्ण, ही पूर्ण भाग टाकी म्हणजे एक असं समजू, भरण्यासाठी 140 लिटर पाणी लागते असं गणित म्हणते. आता फक्त टाकी अर्धी भरलेली आहे ना, अर्धीच भरायची. ओके, मग किती पाणी लागेल याचा फक्त त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करा. 1/2चा गुणाकार 140 सोबत सर, 140 सोबत. हा भाग कसा जातो, 70 न जातो. 1 गुणिला 70 म्हणजे काय, 70 लिटर. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांचं उत्तर. ओके, नळ टाकी किंवा टाकीत किती पाणी मावेल ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.